मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नाही तर आम्ही त्या आता गावाचं नाव नाही सांगत, त्याचं कारण तुम्ही तिथं आग लावायला जायला बसली. माझं दरवर्षीचं कीर्तन रद्द करायला बसले तुम्ही. पण गावाचं नाव नाही सांगता मी तुम्हाला संक्षिप्त सांगतो. एका आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातलीच गोष्ट आहे, पलीकडल्या बाजूची गोष्ट आहे. तिथं कीर्तनाला गेलो मी आणि कीर्तनाला गेल्यानंतर असं कीर्तन सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर 10-5 मिनिटं झाली की खालची मंडळी काय म्हणायची माहिती का, वाह क्या बात आहे. काय म्हणायची माहिती आहे, थोडंसं चिंतन सांगितलं मी की खालची मंडळी वाह क्या बात आहे. आता वाह क्या बात आहे म्हटल्यानंतर मला लय आनंद वाटायचा. मला वाटायचं हे लोक खूप हुशार आहेत, खूप चिंतनीय लोक आहेत आणि खूप कीर्तन आवडलेलं दिसतंय. म्हणून मी पुन्हा असा विचार करायचो की विठ्ठल विठ्ठल वेळेमध्ये पुन्हा चांगलं विचार करून चिंतन सांगायचो. थोडंसं चिंतन सांगितलं की खालची मंडळी म्हणायची वाह क्या बात आहे. पण मी पुन्हा म्हणलं, त्यातला एक जण तर असा पठ्ठ्या पाहिला महाराज, थोडंसं चिंतन सांगितलं तर कपडे फाडून उभा राहायला थंडीचा, म्हणतो वाह क्या बात आहे. मी म्हणलं अरे आता हे तर वेगळं दिसते जरा स्वरूप. पुन्हा मी म्हणलं आता आपण याच्यावर काहीतरी परीक्षा घेतली पाहिजे की हे खरंच ऐकतात का उघड टाइमपास आहे. म्हणून मी बोलता बोलता म्हटलं त्यांची परीक्षा घेण्याकरता, सजना हो मायबापा हो, पुराणामध्ये असा काही प्रकार घडला की मारुती यांची मुलगी आणि भीष्माचार्यांचा मुलगा या दोघांचा विवाह झाला. खालची मंडळी म्हणली वाह क्या बात आहे. म्हणलं शाब्बास रे बाबा, हो तुम्ही ऐकतात गाड्या म्हणलं आता. आणि मग पुन्हा मी शेवटी त्यांना म्हणलं का हो, मी चुकीचं म्हणलं तरी होच म्हणतात, मानाच हलवतात. ते म्हणले महाराज तुम्ही इतक्या लांबून आले, मग तुम्हाला नाही कसं म्हणता. विठ्ठल विठ्ठल थोडीशी जाहिरात झाली बरं वाटतं नाही का. हा आता मुख्य विषय, आता मालिका सुरू झाली बरं का आता. हा सकळ धर्माचे कारण ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात मी तुम्हाला जो धर्म सांगतोय ना, हा कसा धर्म सांगतोय, हा आचल धर्म सांगतोय. कधी न बदलणारा, कधी न संपणारा जो धर्म आहे ना, तो धर्म मी सांगतो. सर्व संतांचे पुरावे जर गोळा केले ना, सर्व संतांनी याला मुख्य धर्म आणि सकळ धर्म म्हणून संबोधलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराजांचं प्रमाण तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. एकनाथ महाराज म्हणतात, मुख्य वर्माचे हे वर्म, मुख्य वर्माचे हे वर्म, येणे साधे सकळ धर्म, येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. हा करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. आता इथे शब्द बघा कसा आहे, मुख्य वर्माचे हे वर्म. मुख्य वर्म सांगतात कोणतं, येणे साधे सकळ धर्म. हे काय म्हटलेलं, येणे साधे. या धर्माने काय होतंय, तुम्हाला सर्व धर्म साध्य होतात. कोणताही धर्म न साध्य झाल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक धर्म तुम्हाला साध्य होऊ शकतात, असं संतांचं प्रमाण आहे. दुसरं एक तुकोबारायांचं प्रमाण आहे, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ कळा, सकळ पुण्य, सकळ धर्म. इथं शब्द कसा आलेला आहे, सकळ धर्म. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे बघा, काय, विठ्ठल विठ्ठल. सकळ धर्म माझ विठोबाचे नाम, सकळ धर्म माझ विठोबाचे नाम. सकळ धर्म माझा विठोबाचे नाम.
सकळ धर्म माझा विठोबाचे नाम रे. नित्य उच्चारी रात्रंदिन, नित्य उच्चारी रात्रंदिन, रात्रंदिन सकळ धर्म माझा विठोबाचे नाम. धर्म माझा विठोबाचे नाम. विठोबाचे नाम. हा तुकोबारायांचं प्रमाण. तुकोबाराय म्हणतात सकळ धर्म मज. तुकोबाराय म्हणतात सर्व धर्म माझा भक्त एकच आहे. कोणतं? त्या विठोबा परमात्म्याचं नाम. या व्यतिरिक्त माझा कोणता धर्म नाही. माझा मुख्य धर्म आहे. तुकोबाराय दुसरं एक प्रमाण आहे. स्वर द्या विठ्ठल विठ्ठल ऐका. कळे ना कळे ज्या धर्म, कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्मा. कळे ना कळे ज्या धर्म, कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्मा. ऐका सांगतो रे वर्मा. कळे ना कळे ज्या धर्म, कळे ना कळे ज्या धर्म. हे माझ्या विठोबाचे नाम आकाशे उच्चारा. कळे ना कळे ज्या धर्म, कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्मा. कळे ना कळे ज्या धर्म. ऐका तुकोबारांनी म्हटलेलं कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम. आता हासे उच्चारा हाच मुख्य धर्म आहे. विठाला विठाला पण आता आपल्या फक्त सकळ धर्माचे कारण एवढ्याच पदावर बोलायचंय. हो आणि बाकीचं उर्वरित मिळाली संधी इथे तर बाकीच्या विषयावर पुढच्या वर्षी बोलू. सकळ धर्माचे कारण. आता इथं काय म्हटलंय आपल्याला शंका निरसन करायची आहे. सर्व संतांनी म्हणलंय की सर्व धर्माला कारण जे आहे ना हे नामचिंतन आहे. आता गीतेतला पुरावा घ्या. भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. ऐका बरं का काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. का भगवान परमात्मा का म्हणतात? सर्व धर्माचा त्याग कर आणि मला फक्त एकट्याला शरणी. असं कोण म्हणतात? भगवान परमात्मा. म्हणजे शास्त्रवचन सुद्धा स्वतः भगवान परमात्मा स्वतःच्या मुखातून बोलताना सुद्धा हेच बोलतो. विठाला विठाला विठाला. परंतु हे सर्व ऐकल्यानंतर एक खूप मोठी शंका निर्माण होऊ शकते. कोणती? की जे भगवान परमात्मा सांगतायत की सर्व धर्माचा त्याग करून मला शरणी, तेच भगवान परमात्मा त्याच गीतेमध्ये श्रीमद भगवत गीता ग्रंथामध्ये सांगतात श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावहा. ऐका बरं का एका बाजूने भगवान परमात्मा म्हणतायत काय म्हणतात? भगवान परमात्मा सर्व धर्माचा त्याग करून मला शरणी एका बाजूने म्हणतात आणि त्या श्रीमद भगवत गीता ग्रंथामध्ये भगवान परमात्मा म्हणतात श्रेयान स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावहा. स्वतःच्या वाटेला आलेला जो धर्म आहे ना तो धर्म आचरणं म्हणजेच आपल्याला मोक्ष प्राप्ती आहे. आणि तो धर्म सोडून जर आपण दुसरा धर्म आचरला तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होण्याऐवजी नरकाची प्राप्ती होऊ शकते असं गीता वचन आहे. त्याला त्याच्यावरती ज्ञानोबरायांच्या ओळ्या सुद्धा आहे. हे असो वनिता आपुली, हे असो वनिता आपुली कुरूप जरी जहाली भोगिता तीची भली जी आपरी. काय? हे असो वनिता आपुली कुरूप जरी झाली तर भोगिता तेची भली जी आपरी. ज्ञानोबा वर्णन करतात जसं आपली पत्नी कुरूप जरी असेल सौंदर्यहीन जरी असेल परंतु संसार करत असताना
त्या माणसाने संसार तिच्याशीच करावा. परस्त्री सौंदर्य संपन्न असेल, सर्व गुण संपन्न असेल, मधुर भाषणी असेल, कोकिळ कंठी असेल, सर्व अंगाने परिपूर्ण असेल, परंतु आपली पत्नी सोडून जर एखादा त्या स्त्रीशी संसार करू इच्छित असेल तर समजायचं त्यांनी आपल्या नरकाचं तिकीट बुकिंग करून ठेवलंय. हो, कुरूप असो नाही तर कशी असो, तिच्या उद्धाराकरता जशी आपली वैदिक पद्धतीने लग्न करून जिच्याशी आपण गाठ बांधली ना, तिच्याशी संसार करणं जसं उद्धारकारक आहे ना, तसं भगवान परमात्मा तो शास्त्र सांगतंय तुमच्या वाटेला आलेला जो धर्म आहे ना, तो धर्म आचरण तुमच्या उद्धारण्याला कारण आहे. इथे सांगतात ज्ञानोबरांची दुसरी गोवी आहे, विठ्ठला विठ्ठला आणि आपुली माये, ऐका बर का, आणि आपुली माये कुबजे जरी होय तरी जिजे ते नोहे स्नेह कुरेकी. ज्ञानोबरा वर्णन करतात, येरी जिया पराविया रंबेहुनी बराविया, काय कराविया तिने बाळके तेने. काय ज्ञानोबरा वर्णन किती सुंदर करतात. एखादी माता कुरूप आहे, सौंदर्यहीन आहे, पण त्या मुलाच्या कल्याणासाठी ती जशी उपयोगाची आहे, बरोबर आहे ना, तिचं कल्याण करण्याकरता, मुलाचं कल्याण करण्या सखीच आई पाहिजे ना. जरी म्हणत असेल, आपण म्हणतो ना माय मारावे आणि मावशी जगावी, परंतु जो स्नेह आहे ना, प्रेम जे आहे ना, प्रेमाचा वलाव आहे, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगेन, प्रसंग ज्या वेळेला मुख्य ओढवेल ना आपल्यावरी संकटाचा, त्यावेळेला मात्र जी सखी आई ना, तिच्या अंतकरणात जो ओलाव आहे ना, तो मात्र सावत्र आई कधीही देऊ शकणार. म्हणून तर तुकोबारायांना म्हणावं लागलं की जैसी तैसी माय बरी, मानाल त्या माना येरी. काय बाकीच्या आया परत स्त्री तुम्ही आई समान माना. ज्ञानोबरा तुकोबरा संत महात्मे नाकारत नाही, तुम्ही माना, पण तू सेवा करत असताना जिने तुम्हाला जन्म दिलाय ना, तिचीच करा. का की तुमच्या उद्धारण्याला कारणीभूत तीच आहे. का त्याचं उत्तर तुकोबराने दिलं, व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा. व्यालीचा कळवळा, जिने तुम्हाला जन्म दिलाय ना, तिच्याच अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. एखाद्या वेळा तुमचा शेवटच्या श्वासाचा संकटाचा प्रसंग तुमच्यावर जर आला ना, त्यावेळेला जी सावत्र आई आहे ना, ती तुमचा नरडा दाबू शकते, परंतु जी सख्खी आई आहे ना, ती मात्र तिचा प्राण गेला तरी चालेल, पण आपल्या मुलाचं रक्षणच करेल. विठ्ठला विठ्ठला गोष्ट सांगितल्या जाते. असं म्हणतात, एका माणसाला पहिल्या बायकोपासून मूलबाळ होत नव्हतं, म्हणून त्याने दुसरी बायको केली आणि त्या बाईपासून त्याला मूलबाळ झालं. आणि मुलगा झाल्यानंतर त्याची जी सावत्र आई आहे, त्या मुलाचं पूर्ण संगोपन ती सावत्र आई करायची. आणि जी जन्म देणारी जी आई ना, ती विचार काय करायची, चला तिला मूलबाळ नाही, मुलगा नाहीये, म्हणून तिला जे दुःख आहे ते दुःख विसरण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता तरी या सेवा करण्याच्या निमित्ताने, त्याचं संगोपन करण्याच्या निमित्ताने तिला भेटते. तिचं दुःख ती विसरते, करते तर काय हरकत आहे. आणि त्यातल्या त्यात ती त्याचं सर्व संगोपन करते, त्याचं ते सर्व पाहते. त्या निमित्ताने होईना मला 4 कामं करायला वेळ भेटतो, म्हणून ती पण आनंदात राहायची, कधी त्या मुलाकडे लक्ष देत नव्हती. पण परिणाम असा झाला, हळूहळू ते पोरगं मोठं झालं. मोठं झाल्यानंतर ते मुलगा विसरूनच गेला की आपली सख्खी आई कोणती आणि सावत्र आई कोणती. तो सावत्र आईला सख्खी आई म्हणून बसला. तो मुलगा त्या आईवरती, सावत्र आईवर इतका पडला की त्या आई वाचून तो क्षणभर सुद्धा राहत नव्हता. परिणाम असा झाला, कालांतराने त्या मुलाचे वडील वारले, म्हणजे या दोन्ही बायकांचे पती वारले. पती वारल्यानंतर ती जी संपत्ती प्रॉपर्टी होती, त्या प्रॉपर्टी संपत्तीची विभागणी करण्याची वेळ आली. आणि विभागणी करत असताना सर्व संपत्तीची विभागणी केली. आणि शेवटी आता तो जो मुलगा आहे, त्या मुलाची विभागणी करायची आहे. जी सख्खी आई होती, जिने जन्म दिला, ती म्हणायची हा मुलगा माझा आहे. जी सावत्र होती, जिने संगोपन केलं, ती म्हणायची हा मुलगा माझा आहे. ही म्हणायची मला माझा आहे, ती म्हणायची माझा आहे. ही म्हणायची मला मिळाला पाहिजे, ती म्हणायची मला मिळाला पाहिजे. गावच्या लोकांसमोर प्रश्न पडला की ही म्हणते माझा आहे, ही म्हणते माझा आहे, द्यायचा कोणाला? वस्तू एक आहे, द्यायची दोघीला, द्यायची कशी? शेवटी हे प्रकरण गेलं कोर्टामध्ये. कोर्टामध्ये गेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने सर्व दोन्ही वकिलांनी तिथं त्यांचं म्हणणं मांडलं, त्यांचे विचार तिथं मांडले. आणि मांडल्यानंतर वास्तविक पाहता, जिने जन्म दिलाय, जिने जन्म दिला, 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं, तिला सुद्धा तिच्या त्या लेकराच्या पूर्ण खानाखुणा माहिती होत्या. आणि जिने संगोपन केलं, तिला सुद्धा त्याच्या सर्व खानाखुणा माहिती होत्या, त्याचा स्वभाव, सर्व गोष्टी माहिती होत्या. त्याच्यामुळे दोघांच्या विचारांनी ते म्हणणं मांडताना तंतोतंत मांडायच्या. कोर्टाला प्रश्न पडला की दोघी अगदी तंतोतंत सांगतात आणि मुलगा तर दोघीला पाहिजे, वस्तू तर एक, आता द्यायची कशी? काहीच पर्याय सुचत नाही. शेवटी नावीला झाला. कोर्टाने विचार केला आणि निर्णय घेतला, आता दोघीला तर द्यायचा, पण कसा द्यायचा? शेवटी कोर्टाने ठरवलं, त्या दोघी जणीला बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्यानंतर सांगितलं, हे बघा, वस्तू एक आहे, मुलगा एक आहे, द्यायचा दोघीला, पण तो दोघी ऐकत नाहीये.
ही म्हणते माझा आहे, ती म्हणते माझा. कोर्टाला प्रश्न पडला हा मुलगा द्यायचा कोणाला. आता शेवटी कोर्टाने असा निर्णय घेतला, फक्त आता तुमची सहमती गरजेची आहे, तुमची सही गरजेची. तुमची सही मिळाली की आपण जो निर्णय घेतला तो पारित करणार. म्हणजे काय निर्णय? निर्णय असा आहे, या मुलाचं मोजमाप करायचं आहे आणि त्याचा जो मध्य आहे त्याचा मध्य रेष करायची आणि या मुलाचे 2 तुकडे करायचे आणि दोघीला देऊन टाकायचे. तुम्हाला सांगू, जी सावत्राई होती ना ती आई म्हणे मग अर्धा कोयना माझा मला मिळाला पाहिजे. सावत्राई बरं का, तिने अर्धा कोयना माझा मिळाला पाहिजे. मी का हक्क सोडू? माझा आहे, अर्धा कोयना माझा मिळाला पाहिजे. ही सावत्राई. पण जी सख्खी आई होती ना महाराज, ती धाय मोकळून रडायला लागली. तिचे पाय थर 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 कापायला लागले, मोठ्याने आक्रोश करायला लागली. आता चक्कर येऊन पडली ती अक्षरशः. आणि शेवटी तिनं त्या कोर्टासमोर साष्टांग दंडवत घातला आणि त्या जजेचे पाय धरले आणि सांगितलं, न्यायाधीश साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, माझं लेकरू मला नाही मिळालं तरी चालेल, पण हे लेकरू जिच्याकडे राहील तिच्याकडे सुखाने राहो एवढीच माझी इच्छा आहे. तिला लागत असेल तर तिला देऊन टाका. लक्षात येतंय का तुमच्या? हे कोण करू शकतंय? सखे सख्खी आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबाराय म्हटले, व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा. ज्या लेकराची ज्या मुला ज्या बाईचा लेकराची तब्येत बिघडली त्याच बाईला वाईट वाटेल ना हो? का शेजारच्या बाईला वाईट वाटेल? हा, ती बाई म्हणे राहू दे ना, काय होतं तरी, जाईन उद्या सकाळी ताप निघून. पण ज्या बाईचा तो मुलगा आहे ना त्या बाईला रात्रभर झोप लागत नाही. महाराज विठाला विठाला. हा, सांगण्याचा तात्पर्य अर्थ भाव असा आहे. काय भाव आहे? की जसं त्या लहान मुलाकरता त्याची सख्खी आई, जन्म देणारी आई जशी उद्धारण्याला कारणीभूत आहे ना, मग ती बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत रंबेहुनी बरावी काय करावी तिने बालका, तिने त्या बालकाच्या उद्धार करता बाकीच्यांचा काय उपयोग आहे? बरं, ज्ञानोबरांची दुसरी ओवी आहे, पाणी आणि पानियाहुनी बहुवे. ऐका बरं का, पानियाहुनी बहुवे तुपी गुणकीर आहे. काय? पाण्यापेक्षा गुणकारी काय जास्त आहे? तूप आहे ना. शरीराला पुष्टता प्राप्त करून देणार काय? तुपच आहे ना. पाण्याहून सुद्धा चांगलं आहे, पण तू मासा कधी त्या तुपात जाऊन राहिलाय का? त्याच्या कल्याणाकरता असं त्या पाणीच उपयोगाचं आहे ना. तसं तुमच्या आमच्या कल्याणाकरता तुमच्या आमच्या वाटेला आलेला जो धर्म आहे ना तो धर्म उपयोगाचा असं शास्त्र सांगतंय. विठाला विठाला. आता उत्तर पक्ष मी पूर्व पक्ष सांगितलाय की नामचिंतन धर्म आहे. शास्त्र सांगतंय, भगवान परमात्मा सांगतात सर्व धर्माचा त्याग करा, मला शरण या. शास्त्र सांगतंय, भगवान परमात्मा सांगतात. आणि एका बाजूने तोच भगवान सांगतोय की तुमच्या वाटेला जो धर्म आलाय ना तोच धर्म आचरा. आणि तुम्ही तो जर बाकीचा धर्म जर आचरला परधर्म भयावह हा तुमच्या भयाला नरकाला कारणीभूत आहे. मग नेमकी काय करावं? लक्षात येते तुमच्या? एका बाजूने तेच भगवान परमात्मा म्हणतात मला शरण या, तेच भगवान परमात्मा म्हणतात तुमचा धर्म आचरावा. मग आम्ही आमचा धर्म आचरावा का नामचिंतन धर्माचं आचरण करावं? नेमकी करावं काय? याच्या करता आता 3 गोष्टीने तुम्हाला मुद्दा सांगतो मी. अगदी 2-5 मिनिटात आटोपणार आहे. विठोवर सर्व एक खड्डीच करून टाकू आपण, चिंता न करू. 3 गोष्टीने मुद्दा सांगणार आहे मी तुम्हाला. विठाला 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 विठाला. कुंडली कवरगा हरी एक मुद्दा मी तुम्हाला युक्तिप्रयुक्तीने सांगणार आहे. एक मुद्दा मी तुम्हाला समन्वय भूमिकेने सांगणार आहे. समन्वय भूमिकेने सांगणार आहे. आणि एक मुद्दा जो आहे तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या सांगणार आहे. समन्वय भूमिका. एका बाजून धर्माचं आचरण करावं का नामचिंतन धर्माचं आचरण करावं? हा धर्म सोडावा का तो धर्म धरावा? नेमकी करावं काय? त्याच्याकरता मुद्दा सांगतो. काय? आपण नामचिंतन धर्म शास्त्राने तुम्हाला तुमचा धर्म त्यागण्याकरता सांगितलं नाही. मी तुम्हाला पहिलाच मुद्दा सांगितलो की तुमचा धर्म आचरत असताना नामचिंतन धर्म जरी आचरला तर तुमचा धर्म त्यागण्याची गरज नाही. कारण संतांनी सांगूनच ठेवलंय मुख्य धर्म काय म्हणलेलं आहे? कामामध्ये काम. काय नामचिंतन बाकीचा धर्म त्यागण्याची गरज आहे का? तुमचं कर्म त्यागण्याची गरज आहे का? मी तुम्हाला सांगू का, तुमचा परमार्थ करण्याकरता कर्म कधीही आडवं येत. कर्तव्य कर्म कशाचं आडवं येतं? अहो, एक संत आपले कोण होते? लतीफ मुसलमान. म्हणजे एक संत आपले असे होते की ते मांस विकायचे. काय प्रमाणे ते? हा, सज्जन कसा विकू लागे मांस. एक सज्जन कसा या हे मांस विकत होते. तुम्ही सांगा त्यांचं कर्म त्यांना आडवं आलं का कधी? भगवान परमात्मा ते मांस विकण्याकरता जात होते त्यांच्या बरोबर, त्यांना मदत करू लागायला. याचा अर्थ काय? तुमचं कर्तव्य कर्म तुमचा धर्म परमार्थाला आडवा येत नाही.
परंतु कर्म करण्याची रीत मात्र आपली चुकते. विठ्ठला विठ्ठला. धर्म त्यागण्याची गरज नाही. पहिला मुद्दा शास्त्रीय दृष्ट्या धर्म त्यागण्याची गरज नाही. मग काय करायचं आहे? संत महात्म्याने धर्म जो सांगितला तो अचल धर्म सांगितला. तुम्ही कुठेही राहा, कुठेही असा, तो धर्म तुम्ही आचरू शकता. कुठल्याच प्रकारच्या तुमच्या धर्माला बाधा नाही. एक भाग. आणि दुसरी समन्वय भूमिका त्याची अशी आहे, काय आहे की नामचिंतन धर्म जर तुम्ही आचरला, नामचिंतन धर्म जर तुम्ही आचरला, तर तुमच्या वाटेला आलेला जो धर्म आहे ना, तो धर्म आचरत असताना ज्या उणिवा निर्माण होतात ना, त्या उणिवा नामचिंतन धर्माने भरून निघतात आणि आपला उद्धार होतो. म्हणून नामचिंतन धर्म आचरा. जरा उदाहरण सांगतो मी तुम्हाला. काय उदाहरण आहे? उन्हाळ्याचे दिवस होतं, चैत्र महिना, आणि त्या चैत्र महिन्यामध्ये दोन प्रवासी प्रवासाला निघाले. एक अतिशय गरीबातील गरीब आणि एक प्रवासी श्रीमंतातील श्रीमंत. इतका गरीब होता की त्याला भाड्यापुरते सुद्धा पैसे नव्हते. आणि जे पैसे होते असे चुरगळलेले कित्येक दिवसापासून जमा करून ठेवलेले, ते एवढा गरीबातील गरीब आणि तो श्रीमंतातील श्रीमंत दोघं प्रवास करण्याकरता निघाले. आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जवळपास 45 ते 50 पर्यंत ते टेम्परेचर, की आपल्याला साधं त्या बसमध्ये सुद्धा दम निघणार नाही अशी परिस्थिती. प्रवासाला निघाल्यानंतर लांब प्रवास गेला, 20-30 किलोमीटर अंतरावरती गेले. आणि असं महान जंगल लागलं की आजूबाजूला कुठं 10-20 किलोमीटर अंतरावरती गाव नाही. आणि त्या जंगलामध्ये अचानक ती बस बंद पडली. ऐका बरं का, ती बस काय झाली, अचानक बंद पडली. आणि बंद पडल्यानंतर तो जो मनुष्य होता, श्रीमंतातील श्रीमंत, शेजारी बसलेला त्या गरीबाच्या, त्या माणसाला असं वाटलं की काय झालं, म्हणून तो खाली उतरला. पण तुम्हाला सांगू, जो गरीबातील गरीब होता ना, त्याला अतिशय तहान लागलेली होती की तो तहानेने व्याकुळ झाला होता. त्याचा प्राण कंठात येऊन उरलेला होता. आता मरतोय की काय माझी स्थिती होते, अशी त्याची परिस्थिती निर्माण झाली. आता पाणी तर मिळालं पाहिजे. पाठीमागे आजूबाजूला जाऊ म्हणतो तर कुठंच पाणी, आता करायचं काय? शेवटी त्यांनी त्या श्रीमंताने जी बिस्लरी बाटली घेतली होती ना, ती बिस्लरी बाटली त्यांनी पाहिली. एक बाटली त्यांनी संपवली, पण एक बाटली अगदी पॅक बंद होती, सीलबंद होती. ती त्यांनी बाटली घेतली, त्याचं झाकण काढलं. पण तुम्हाला सांगू, तो पेने अगोदर विचार करीत होता, काय माहिती, तो विचार करीत होता की याच्या बाटलीतलं आपण पाणी पिलं, पण याचा त्याला अनुभव लक्षात आला की याने 30 किलोमीटर मध्ये येईपर्यंत, ऐका बरं का, 30 किलोमीटर मध्ये येईपर्यंत याला काय म्हणतात तुम्ही, कोपर आहे की नाही, त्याने 30 किलोमीटर मध्ये येईपर्यंत जर याने 40 वेळा कोपर मारली असन, याला काय म्हणतात, खुंबा जर मारला असं, मागं सरक लागन तुम्हाला पडसल काय, मागं सरक. याने विचार केलाय की 30 किलोमीटर मध्ये जर याने 40 वेळा यानं खुंबा हाणला असेल, तर याच्या बाटलीतलं पाणी पिलं तर हा नक्की आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. तो म्हटला, याने जीव घेऊ, याने आपलं नळ दाबून जीव जाण्यापेक्षा आपण पाणी न पिता मरण आलं तर बिघडतं कुठं. पण शेवटी त्यालाही दम निघेना, म्हणून त्याने कसा तर जीव मुठीत धरला. आणि जीव मुठीत धरून तुम्हाला सांगू, त्याने बाटली घेतली आणि असं त्याचं झाकण उघडायला सुरुवात केली. पण पुन्हा विचार करायचा, नको, पुन्हा झाकण लावायचा, पुन्हा ठेवून द्यायचा, पुन्हा घ्यायचा. पण शेवटी त्याने धैर्य बाळगलं आणि त्याचं झाकण उघडलं. आणि झाकण उघडल्यानंतर एक घोट पाणी पितो न पितो तेवढ्यात तो यमदूत आला बा. तिथं आल्यानंतर त्याने ते बाटलीतलं पाणी पिलं. मारा, त्याने आचाक्वाच्या खावला. आचाक्वाच्या माहिती तुम्हाला, आचाक्वाच्या, अहो हा आच्या आणि हा क्वाच्या, कळला तुम्हाला, आचाक्वाच्या, असा आचाक्वाच्या खावला महाराज त्यांनी. आणि बाया पाठीमागं केल्या, हो, आणि बाया पाठीमागं केल्यानंतर असा भडकला, मूर्ख, बेअक्कली कुठला, गद्दा आहेस, तुला अक्कल वाटत नाही, लाज वाटत नाही, माझ्या बाटलीतलं पाणी प्याला, तुला मारतोच म्हणला, नरडत दाबतो म्हणला, तुला जीवच मारतो म्हणला. याचा लट कापूस सुरू झाला. याच्या मांड्या विठ्ठल करायला लागल्या. आता करायचं काय? शेवटी त्यांनी सांगितलं, बघ, माझ्या बाटलीतलं जेवढं पाणी प्याला ना तेवढं पाणी मला भरून पाहिजे, बस, बाकी मला काही माहिती नाही. जेवढं पाणी प्यायला माझी बाटली मला भरून पाहिजे, माझी बाटली मला भरून पाहिजे. असं म्हटल्यानंतर यांनी लक्षात ठेवलं की हे पण मेंटल दिसतंय, जरा मेंटल हॉस्पिटलचंच गिऱ्हाईक दिसतं. हा नुसता म्हणायचा माझी मला बाटली भरून पाहिजे, जेवढी बाटली होती तेवढी मला भरून पाहिजे. हा पटकन म्हणून गेला, तुम्हाला तुमची बाटली भरून पाहिजे ना? हा म्हटला मला माझी बाटली जेवढी होती तेवढी भरून पाहिजे. हा म्हटला मग मी कशाने देऊ, कशाने देऊ म्हटला. मग तुम्हाला सांगू त्याने काय केलं माहितीये, कशाने देऊ, त्याने बाटली घेतली बो. ना काय केलं, बसच्या खाली आला. माहिती तुम्हाला काय केलं त्याने, सांगू का नको? काय केलं माहितीये का कौतिक बाबा, काय केलं सांगू का नको?
नाही नाही नाही, तुम्ही इतक्या खाली जाऊच नका ना हो. मी तिथपर्यंत नाही की त्यांनी काही तसा उद्योग नाही. त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्या बाटलीचा अंदाज घेतला आणि बाटलीचा अंदाज घेऊन बघितलं की ह्या बाटलीमध्ये पाणी किती कमी आहे. आणि तो अंदाज घेऊन तेवढ्या अंदाजाचा खालून दगड उचलला आणि त्याच्यात टाकला. काय झालं, लेवल आली की नाही. तुम्ही दुसरीकडेच गेले. मला तिकडे जायचंच नव्हतं. हा तुमचा दोष आहे, माझा काही दोष नाही. दोष तुमचा आहे ना आमच्या सारख्याला मीडियावाले धरतात. आता करावं काय त्याला. विठाला विठाला. आमचे महाराष्ट्राचं भूषण माननीय श्रद्धेय निवृत्ती महाराज इंदोरीकर, काय चुकलं होत्या महात्म्याचं हा. आणि मीडियानी हे लोकांनी कारण नसताना धरलं हा. अहो आयुष्यभर त्या माणसाने 26 वर्ष कीर्तन केली महाराज. आणि 26 वर्ष कीर्तन करून आतापर्यंत लाखो लोकांनी व्यसनं सोडलीत. आतापर्यंत लाखो लोकांनी स्त्री भ्रूण हत्या संपवली. लाखो लोकांनी स्त्री भ्रूण हत्या थांबवली. त्यांच्यामुळे स्त्री भ्रूण हत्या थांबली. बरोबर आहे. आणि लाखो लोकांनी आतापर्यंत आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवले होते. ते आई वडील लाखो लोकांनी आपले घरी घेऊन आले हा. कोणाच्या शब्दामुळे, त्यांच्या शब्दाने, त्यांच्या वक्तृत्वाने, त्यांच्या विचाराने ही सर्व प्रेरित होऊन एक घटना घडल्या, एक कामं घडली. हे कधी त्यांना दिसलं नाही. शास्त्रात आलेले विचार प्रखरपणे मांडले म्हणून त्यांच्यावरती हा हल्ला केलाय. काय कारण आहे हल्ला करायचं. विठाला विठाला विठाला. काय जगातल्या सर्व धर्मवेत्यांना आपल्या संप्रदायाकडे पाहून लालसा निर्माण झाली महाराज. आकर्षण निर्माण झालं. मग हल्ला करायचा कसा, हे अशा माध्यमातून असे जे हे विचित्र लोक आहेत ना, हे विचित्र लोक त्याच्यामध्ये पुढे घालायचे. आपली जे मोठी झालेली माणसं यांना संपवण्याचं काम करायचं. याच्या पाठीमागे दुसरं काहीही नाही महाराज. त्या माणसासारखं व्यक्तिमत्व आज आमच्या पाण्यातही नाही महाराज. किती मोठं कार्य आहे त्या माणसाचं. आज सरकारचा 1 रुपया न घेता आज जवळपास 200-400 विद्यार्थी तिथं त्यांच्या ओझरला शिकतात. 1 रुपया न घेता स्वतःच्या खर्चातून ते विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षण ते करतात. स्वतःच्या खर्चातून शिक्षकांचा पगार करतात. सर्व गोष्टी ते स्वतःच्या खर्चातून करतात. यांच्या जीवनामध्ये काही कार्य आहे का हो? बाकीचे नुसतं नावं ठेवण्याकरता उभे राहिलेले. विठाला विठाला. तात्पर्य अर्थ मला तिथपर्यंत जायचं नव्हतं. मला इथंच होतो ना आपण. बाटलीत त्यांनी दगड टाकला. परिणाम काय झाला, त्या बाटलीची लेवल आली. बरोबर आहे की नाही. मग दगड टाकल्याबरोबर जशी त्या बाटलीची लेवल आली ना, तसं आपण आपला धर्म आचरत असताना ज्या उणिवा निर्माण होतात त्या उणिवा भरण्याकरता नामचिंतन रूपी दगड टाकला की आपल्या उणिवा भरून निघतात आणि आपला उद्धार होतो. म्हणून सकळ धर्माचे कारण शास्त्राने सांगितलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि अजून सांगतो तुम्हाला मी, अन्वय व्यतिरेक भाषेतून सांगतो. काय सकळ धर्माचे कारण नामचिंतन का सांगितलं, त्याचं कारण असं आहे, जगातले सर्व धर्म आचरले तर नामचिंतन धर्म आचरण्याचं फळ लाभत नाही लाभत. जगातले सर्व धर्म जरी आचरले आपण तर नामचिंतन धर्म आचरल्याचं फळ लाभत नाही. परंतु नामचिंतन धर्म आचरला तर जगातले सर्व धर्म आचरल्याचं फळ लाभतं. तुकोबाराचं प्रमाणे बघा, सिद्धी ज्ञानोबारांची प्रमाणे सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. काय म्हटलेलं आहे, सिद्धी बुद्धी हे सर्व जे काही धर्म आहे कोणाच्या पाठीमागे आले, हरीच्या पाठीमागे आले. म्हणजे काय, नामचिंतन धर्म, हरीचं नामचिंतन धर्म आचरला की सर्व धर्म त्याच्या पाठीमागे येतात. याला अन्वय व्यतिरेक भाषा म्हणतात. अन्वय व्यतिरेक भाषा म्हणजे काय, सर्व धर्माचा नामचिंतन धर्मामध्ये अन्वय आहे आणि सर्व धर्माचा नामचिंतन धर्माचा व्यतिरेक आहे. सर्व धर्मामध्ये नामचिंतन धर्माचा व्यतिरेक आहे. जरा उदाहरणानं सांगतो मी. बाबा उदाहरणार्थ तुम्हाला मी 100 रुपये दिले, हो म्हणा, घेऊन नाही जात बाबा मी. 100 रुपये दिले, 100 रुपये दिले आणि दुकानामध्ये तुम्हाला पाठवलं की या 100 रुपयाचे सुट्टे म्हणून घेऊन या. तर त्या 100 रुपयामध्ये 50-50च्या किती भेटतील, वा, 50-50च्या किती भेटतील, 2 भेटतील. आणि पुन्हा तुमच्याकडे 50 रुपये दिले आणि दुकानात जा म्हणून सांगितलं, याचे सुट्टे घेऊन या म्हटलं, तर त्या 50-50मध्ये 100च्या किती भेटतील. कसं काय, एकही नाही. आणि कदाचित तुम्ही नाही, एखादा असा गेलाच 50 रुपयामध्ये 100चे 2 द्या म्हणून जर मागूच लागला, तो दुकानदार नक्की म्हणाल हा गांजा फुकून आलेला दिसतो. का, त्याचं कारण आहे की 50मध्ये 100 आहे. ऐका, 50मध्ये 100 आहे, परंतु सॉरी 100मध्ये 50 आहे, पण 50मध्ये 100. हा, म्हणजे 100मध्ये 50चा अन्वय आहे आणि 50मध्ये 100चा
व्यतिरेक आहे. म्हणून 100 म्हणजे नामचिंतन धर्म आहे आणि 50 म्हणजे इतर जगातले सर्व धर्म आहे. 50मध्ये 100 येत नाही म्हणजे नामचिंतन धर्म येत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा व्यतिरेक आहे. 50मध्ये 100चा व्यतिरेक म्हणजे 50त 100 नाहीये, पण 100त 50 आहे म्हणजे 50चा 100मध्ये अन्वय आहे. म्हणजे नामचिंतन धर्म आचरला का जगातले सर्व धर्म आचरल्यासारखे होतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सकळ धर्माचे कारण. चला वरती हात करा सर्वजण. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई 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 हा हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठोबा रखुमाई अगदी याला आता पुष्टी म्हणून एकच महाभारतातला दृष्टांत सांगतो अगदी 1.5 मिनिटामध्ये. घड्याळी की नका पाहू कारण माझा 1.5 मिनिटं मोठा आहे. लक्षात आलं का? कारण ब्रह्मदेवाची रात्र मोठी आहे तसं माझा 1.5 मिनिटं मोठा आहे जरा, म्हणजे काकड्यापर्यंतचा नाही पण कमी वेळाचा आहे. काय महाभारतातला आहे. यालाच पुष्टी म्हणून आहे. सिद्धांत शेवटचा सिद्धांत सांगायचा आपल्याला पुष्टी म्हणून. सकळ धर्माचे कारण हे जसं म्हणतात ना की मुख्य धर्म जो आहे तो नामचिंतन धर्म आहे, तर तसं महाभारतामध्ये ज्या वेळेला भीष्माचार्य शेवटचा श्वास घेत होते आणि आता शेवटचा श्वास घेत असताना सर्व पांडव धर्मराजाला भेटण्याकरता सर्व पांडव भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेले आणि दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर रडायला सुरुवात केली, शोक करायला सुरुवात केली, आक्रोश करायला सुरुवात केली. आणि रडत असताना आपले अश्रू भीष्माचार्यांच्या चरणावरती पडले. आणि पडल्यानंतर भीष्माचार्यांना जाणीव झाली की पांडव इथं आलेले दिसतात, धर्मराज आलेले दिसतात. म्हणून भीष्माचार्यांनी त्यांना पाची पांडवांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, धर्मा आता तुम्ही शोक करू नका, रडू नका, आता तुम्ही रडू नका. आता माझा काही क्षण, माझा काही थोडा वेळ बाकी राहिलेला आहे, तर राहिलेल्या वेळामध्ये आता तुम्ही काय करा, धर्माचा विचार करा. म्हणजे मला तुम्ही काही प्रश्न विचारा, तुमच्या जीवनात अडचणीचे जे काही प्रश्न आहेत, की जे प्रश्न तुमच्याकडून आतापर्यंत सुटले नाहीत, असे जे काही प्रश्न आहेत ना, किंवा आपलं राज्य करत असताना तुम्हाला लागणारे जे काही प्रश्न आहेत, जे काही विचार आहेत ना, असे जे काही विचार आहेत ते विचारून घ्या, की त्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकाल, तुमचं राज्य जे आहे ना ते यथायोग्य पद्धतीने तुम्ही चालू शकाल. धर्मनीती, राज्यनीती, ह्या सर्व जे काही नीती आहेत ना, ह्या सर्व तुम्ही विचारून घ्या. त्यावेळेला धर्मराजाने अनेक प्रश्न विचारले. कुणाला? भीष्माचार्यांना अनेक प्रश्न विचारले. आणि त्या अनेक प्रश्नामध्ये त्यांनी सर्वात शेवटचा एक प्रश्न विचारला. कोणता? की धर्मराज भीष्माचार्यांना म्हणतात की पितामह, की मला आता लास्ट एकच प्रश्न विचारायचा, तो असा की जगातला 1 नंबरचा धर्म कोणता आहे, की जो धर्म आचरला असता आम्ही या जन्म मृत्यू या संकटातून तरू शकतो, असा जो काही धर्म आहे, असा धर्म कोणता आहे? भीष्माचार्यांना धर्मराज विचारतात, को धर्मस सर्व धर्मानां भवतः परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधना. कोण विचारतंय? धर्मराज भीष्माचार्यांना विचारतात, को धर्म सर्व धर्मानां भवतः परमो मतः, तुमच्या मतानुसार सर्वश्रेष्ठ असा कोणता धर्म आहे? किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात, की त्याचं स्मरण केल्यानंतर, त्याचा जप केल्यानंतर आम्ही या संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो, असा जगातला श्रेष्ठ धर्म कोणता आहे? असा प्रश्न विचारला. कोणी? धर्मराजाने. त्यावेळेला त्याला उत्तर देतात भीष्माचार्य. भीष्माचार्य म्हणतात, धर्मा जगातला एकच महत्वाचा धर्म आहे. कोणता? माझ्या मतानुसार एष मे सर्व धर्मानां धर्मोधिकतमो मतः. ऐका बरं का आता, काय? येश मे सर्व धर्मानां धर्मोधिकतमो मतः. माझ्या मतानुसार सर्वश्रेष्ठ धर्म तो हाच आहे. कोणता?
यद भक्त्या, भक्त्या म्हणजे भक्ती नाही, यद भक्त्या पुंडरीक काक्षम स्तवैरचे नर सदा. त्या पुंडरीक्ष परमात्म्याची स्तुती करणं, त्याचं नामस्मरण करणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे भीष्माचार्य म्हणतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण. स्मरण हरी कीर्तन, नामस्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान संतजन साधिती, दया क्षमा समाधान संतजन साधिती. याच विचाराला अनुसरून ज्ञानोबा सुद्धा तेच म्हणतात, सकळ धर्माचे कारण, सर्व धर्माला कारण असणारा हा नामचिंतन धर्म आहे. आणि हा धर्म सर्वांनी आचरावा. हे बाकीतले जगातले जे धर्म सांगतात ना, दया याला धर्म म्हणतात, क्षमेला धर्म म्हणतात ना, अरे धर्म नाही बाबा, जो धर्म तुम्हाला सांगतो ना ते जीवनात तुम्हाला प्राप्त होतं. दया क्षमा समाधान, आणि ते समाधान संत महात्मे स्वतः अनुभवतात. संत जन साधिती. हा धर्म कसा आहे? निज धर्म हा चोकडा, नाम उच्चारू घडघडा. हा कसा निज धर्म आहे? एवं परंपरा प्राप्त नियम राजर्षे दुसरं काले नियम आता योगवनष्टोपर्यंत पहा का म्हणलेले परंपरागत आलेला धर्म आहे. हा मी पूर्वीपासून सांगितलेला धर्म आहे, सूर्याला सांगितलेला आहे, आणि सूर्याला सांगितलेला जो धर्म आहे तोच आतापर्यंत चालत आलेला आहे. हा नवीन निर्माण झालेला धर्म नाहीये, असं कोण भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून निज धर्म हा चोखडा. चोखडा म्हणजे शुद्ध स्वरूपाचा नाम उच्चारू घडघडा, मोठ्या आवाजामध्ये त्याचं नामचिंतन करणार. भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. भुक्ती मुक्ती प्राप्त करून देणारा हा मित्र आहे. सवंगडा म्हणजे मित्र, आणि भव समुद्रातून तारणारा हा सर्वात श्रेष्ठ असा धर्म आहे. आणि या धर्माचं आचरण करावं असा आग्रह ज्ञानोबा धरतात. आणि तुम्ही ज्या ज्या धर्मात अडकलेले आहेत ना, ते सर्व सामान्य धर्म कसे आहेत? लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वयसा व्यर्थ देहा सहित मरणांती, हे सर्व नाश पावणारे आहे. नवे नवे शेवटच्या चरणात ज्ञानोबा म्हणतात, जे जे देखणे सकळ. काय म्हटलेलं आहे? तुम्हाला डोळ्याला जे जे दिसतंय ना ते स्वप्नीचे मृगजळ, स्वप्नातला असणारं जे मृगजळ आहे. स्वप्न पडलं, स्वप्न खरं की खोटं? खोटं. आणि स्वप्न पडलं ते खोटं, आणि त्या स्वप्नात मृगजळाचं स्वप्न पडलं ते पण काय झालेलं आहे? खोटं. तसा हा जो प्रपंच तुम्हाला आकार जो दिसतोय ना, आली आकार अवघे नसे, हे सर्व त्या स्वप्नासारखं आहे. म्हणून एकच एक सत्य आहे. काय? जे जे देखणे सगळं ते स्वप्नीचे. म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. तो रखमा देवी वराचा जो पती मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा, तोच एक सत्य आहे, आणि त्याचाच आपण चिंतन करावा असा आग्रह, असा धर्म ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला समजून सांगतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हे ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज, भगवान श्री ज्ञानोबा यांच्या कृपा प्रसादाने, त्यातल्या त्यात सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे काही आम्हाला श्रवण घडलं ते सारोपाने या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण देखील शांत चित्ताने श्रवण केलं, त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या जाधव परिवारांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा करायला मिळाली. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे कौतिक बाबा आपल्या सर्वांच्या समागमामध्ये या ठिकाणी मोठ्या आनंदाची सेवा या ठिकाणी पार पडली. त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यातल्या त्यात विशेष करून माझ्यावरती प्रेम असणारी सर्व निपाणीकर मंडळी, त्यातील आमचे काकडे नाना असतील, आमचे वाणी बाबा असतील, आणि आमचे काकडे नानाचे चिरंजीव आमचे शिवराज महाराज काकडे अतिशय सुंदर मृदंग वाजवतात, आणि विशेष करून त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. परंतु एवढ्या मोठ्या कार्य, आणि ह्या तुमच्या ज्या टाळ्या आहेत ना, ह्या टाळ्या म्हणजे त्यांना मिळालेला आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. आणि मला वाटतं बाबांची अपेक्षा होती, कौतिक बाबांची, की जाधव परिवारामध्ये कलेच्या माध्यमातून एक रोपटं लागावं. मला वाटतं आमच्या कृष्णाच्या माध्यमातून एक रोपटं या ठिकाणी लागलेलं आहे, आणि मलाही त्याचं समाधान वाटतं आहे. आमचे विष्णू महाराज पण आहे, आगळे वेगळे आहेत तसे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे आमचे सुकाशी मामा लेट का होईना आले, ते जेवले नाही, त्यांच्यामुळे मी पण जेवलो नाही. तसे ते जसे माझ्यासाठी जेवले नाही तसं मी पण त्यांच्यासाठी जेवलो नाही. तेव्हा ही सर्वच मंडळी आहे, आणि त्यातल्या त्यात आमचा भागवत
आडनाव काय त्याचं गवळी. हा गवळी. आमच्या सुनील भाऊंचा चिरंजीव आशेगाव. आशेगावचा. अतिशय सुंदर मृदंग वाजवतो तसा तो म्हणजे असा वाजवित नाही असं नाही, तसा वाजवतो आणि असा वाजवतो तो. हा म्हणजे तसा वाजवतो म्हणजे याचा अर्थ येतो कुठं बाहेर दुसरीकडे वाजवतो, इथं वाजवत नाही असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे ते मृदंग सुंदर वाजवतो. थोडंसं बस बरं, बस बस चल लवकर, जास्त वेळेने अगदी कमी वेळात आटपतो. घ्या. आणि पुन्हा एकदा आपले मराठी हॉटस्पॉट ना, हां मराठी हॉटस्पॉटचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले. आणि आता आपला जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम केवळ आणि केवळ औरंगाबाद आणि महाराष्ट्रापुरता नाही तर जगापुरता कार्यक्रम आपला राहणार आहे. जगामध्ये कोणालाही परदेशामध्ये सुद्धा आपला कार्यक्रम आता आपला पाहणार आहे, त्याच्यावरती प्रतिक्रिया येणार आहे, म्हणून हा कार्यक्रम जगामध्ये सुद्धा जाणार आहे. त्यांना आपण एकदा धन्यवाद देऊया. जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.